सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. विरोचक विचित्र वीणा वाजवत असतो आणि तितक्यात नेत्रा आणि इंद्राणी त्या ठिकाणी येतात. नेत्राला तो विचित्र वीणेचा आवाज असह्य होत असतो आणि मग ती त्या वीणेची एक तार तोडून टाकते आणि त्यामुळे विरोचकाला विचित्र वीणा वाजवता येत नाही. तो रागातच नेत्राकडे बघत असतो आणि मग त्यानंतर विचित्र वीणासुद्धा तेथून गायब होते आणि ते बघून नेत्रा आणि इंद्राणीला आश्चर्य वाटते. विरोचकसुद्धा घाबरलेला असतो आणि मग त्यानंतर तो रागातच नेत्राकडे बघत उभा राहतो. तर अचानक त्याला शंखनाद ऐकू येतो आणि त्या आवाजाने तो बेशुद्ध पडतो. नेत्रा आणि इंद्राणी हा सगळा प्रकार बघून घाबरलेल्या असतात आणि मग इंद्राणी रुपाली जिवंत आहे की नाही ते बघते आणि रुपाली फक्त बेशुद्ध पडली हे कळल्यानंतर मग नेत्रा आणि इंद्राणी बाहेर जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे अद्वैत पुन्हा घरात सगळ्यांना घेऊन आलेला असतो आणि घरात जे काही सामान पडलेलं असतं ते सगळेजण पुन्हा जागच्या जागी लावत असतात. घडलेल्या प्रकाराने सगळेच जण घाबरलेले असतात. फाल्गुनी म्हणत असते की अद्वैत भाईजी आपण पुन्हा बाहेर जाऊन थांबायचं का? पण अद्वैत त्यांना समजावतो की आता घाबरण्याचं काही कारण नाही आहे, पुन्हा असं होणार नाही. आणि मग तितक्यात नेत्रा आणि इंद्राणी त्या ठिकाणी येतात. सगळेजण त्यांना विचारत असतात की वरती नेमकं काय झालं, तो आवाज कशाचा होता. आणि त्यावेळी मग नेत्रा सगळ्यांना सांगू लागते की तुम्हाला आठवतं आहे ना, मागच्या वेळीसुद्धा विरोचक एक पूर्ण दिवस गायब होता आणि त्यावेळीसुद्धा आपल्या घरात असेच भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी ते सगळेजण हो म्हणतात. तर नेत्रा म्हणते आणि यावेळीसुद्धा अगदी असंच झालं आणि त्यामागचं कारण आज आम्हाला कळलं. विरोचक विचित्र वीणा वाजवत होता आणि त्या वीणेमधूनच त्याने त्यावेळी वशीकरणाची शक्ती मिळवली होती आणि आत्ताही तो नवीन शक्ती मिळवण्याचाच प्रयत्न करत होता. पण मी त्या विचित्र वीणेची तार तोडली. आणि ते ऐकून घरातील सगळेच घाबरतात. केतकी, फाल्गुनी विचारत असतात की पुन्हा असं काही होईल का? तर नेत्रा म्हणते काहीच सांगता येत नाही. तर शेखर विचारत असतो पण ते वाद्य आपल्या घरात आलं कसं काय? त्यावर इंद्राणी म्हणते की तेही माहीत नाही, कारण ते वाद्य अचानक आमच्या डोळ्यांसमोरून गायब झालं. आणि ते ऐकून घरातील सगळेजण अजूनच घाबरतात. मात्र आत्ता विरोचक बेशुद्ध आहे आणि त्या खोलीतच आहे हे कळल्यावर त्यांच्या जीवात जीव येतो. तर इंद्राणी म्हणत असते की माहीत नाही का, पण या सगळ्या घटनांवरून असं वाटते की संकट अजून गडद होत चाललं आहे. आणि मग त्यानंतर ते लवकरात लवकर 5व्या पेटीचा मार्ग शोधायचं ठरवतात. त्यानंतर नेत्राला घडलेले सगळे प्रकार पुन्हा पुन्हा आठवत असतात. तितक्यात अद्वैत त्या ठिकाणी येतो. तो नेत्राला सांगतो की सगळेजण सुखरूप आहेत, केतकी काकू आणि फाल्गुनी एकत्र आहेत आणि बाबा तन्मय एकत्र आहेत. तर नेत्रा म्हणते आणि तो विरोचक? अद्वैत सांगतो की तो त्या खोलीतच आहे आणि अजूनही बेशुद्ध आहे. त्यावर नेत्रा म्हणते ठीक आहे, मी थोड्या वेळानंतर पुन्हा जाऊन बघेल. आणि त्यानंतर मग अद्वैत नेत्राला विचारतो की नेत्रा यापुढे आपण काय करायचं, 5व्या पेटीचा मार्ग कसा शोधायचा? त्यावर नेत्रा म्हणते की साहेब, मला आलेला तो संकेत आणि ती विचित्र वीणा या सगळ्यांवरून तर मला असं वाटते की आत्या म्हणतायत ते खरंच खरं आहे. आपल्यावरील संकट अजून गडद होत चाललं आहे आणि आपल्याला त्या श्लोकांचा अर्थसुद्धा उलगडत नाही आहे, पेटीपर्यंत पोहोचण्याचा मार्गसुद्धा सापडत नाही आहे. आणि मग त्यानंतर नेत्रा पुन्हा एकदा विरोचक ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी जाते. तो अजूनही बेशुद्धच पडलेला असतो. नेत्रा त्याचा श्वास बघते आणि विरोचक जिवंत आहे हे कळल्यावर ती तेथून बाहेर जाण्यासाठी निघते. ती मनाशी म्हणत असते की विरोचक बेशुद्ध आहे आणि तो बेशुद्ध असतानाच त्याचा अंत केला तर. मात्र त्यानंतर ती असाही विचार करते की हे सगळं एवढं सोपं नाही आहे. आणि त्यावेळी अचानक पायऱ्यांकडे बघून तिला पुन्हा एक नवीन संकेत येतो आणि त्या संकेतामध्ये तिला वावशीमधील देवी आईच्या मंदिराच्या पायऱ्या दिसतात. आणि मग त्यानंतर ती लगेच ही गोष्ट इंद्राणीला जाऊन सांगते. तितक्यात अद्वैतसुद्धा त्या ठिकाणी येतो. तो नेत्राला विचारतो की काय झालं? तर नेत्रा त्याला सांगते की साहेब, मला पुन्हा एक संकेत आला आणि आता या संकेतामध्ये मला मंदिराच्या पायऱ्या दिसल्या. ना कोणती घटना घडताना दिसली, ना एखादा व्यक्ती दिसला, फक्त पायऱ्या दिसल्या. आणि याचा एकच अर्थ होतो की आपण लवकरात लवकर वावशीला देवी आईच्या मंदिरात जायला हवं. तर अद्वैत इंद्राणीला विचारतो की आत्ता तुम्हाला काय वाटतं? तर इंद्राणी म्हणते मला असं वाटते की या सगळ्या संकेतांमुळे आपल्याला 5व्या पेटीकडे जाण्याचा मार्ग सापडणार आहे. आणि मग त्यावर अद्वैत इंद्राणीला पुन्हा एकदा त्या 4थ्या पेटीतील श्लोक म्हणायला सांगतो. आणि मग त्यानंतर इंद्राणी तिला जेवढा श्लोक माहीत आहे तेवढा त्या दोघांना ऐकवते.
घर असे आहे कुठे जे घर खरे नसले तरी, राहणारा राहतो तिथे असे म्हणती तरी. शोध ऊर्जा देव लोकांची कुठे रे साचते, काय आहे जे गुढीचे रोप उलटे भासते. ज्ञातही झाले तरी शक्य ना तिज स्पर्शने, पावन प्रवाह तीन हेच अनिवार्य सांगणे. आणि मग हा श्लोक ऐकून अद्वैत म्हणतो की आपल्याला तिसऱ्या ओळीचा अर्थ तर कळाला आहे की शोध ऊर्जा देव लोकांची कुठे रे साचते, आणि त्याचं उत्तर देऊळ. आणि मग त्यानंतर तो इंद्राणीला विचारतो की पुढची ओळ काय होती. तर इंद्राणी सांगते, काय आहे जे गुढीचे रोप उलटे भासते. आणि ते ऐकून अद्वैत लगेच बाहेर जातो. नेत्रा त्याला विचारत असते की साहेब तुम्ही कुठे चालला. तर अद्वैत तिला थोडा वेळ वाट बघायला सांगतो. आणि मग त्यानंतर तो एक गुढी घेऊन त्या ठिकाणी येतो. आणि इंद्राणी नेत्राला विचारतो की गुढीचे रोप उलटे भासते म्हणजे नेमका काय अर्थ असेल. आणि त्या गुढीकडे बघून नेत्राला दुसरा संकेत येतो. आणि या संकेतामध्ये तिला मंदिराचा कळस दिसतो. आणि मग ती अद्वैत आणि इंद्राणीला सांगते की आत्या नक्कीच 5वी पेटी देवी आईच्या मंदिराच्या कळसात आहे. आणि ते ऐकून त्या दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकते. आणि मग तितक्यात त्यांना आबांचा कॉल येतो. आबा त्यांना सांगतात की मी देवी आईच्या मंदिरावर आणि गावावर लक्ष ठेवून आहे, मात्र इथे अशी वेगळी कोणतीही गोष्ट घडलेली नाही आहे. आणि नेत्राला जो संकेत आला होता त्याचाही अर्थ मला कळत नाही आहे. आणि त्यावर नेत्रा मग त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगत म्हणते की आबा 5वी पेटी देवी आईच्या कळसात आहे. आणि ते ऐकून आबांनाही धक्का बसतो. ते नेत्राला म्हणतात की अगं गावकरी तुला मंदिरातही जाऊ देत नाही, ते तुला कळसाला स्पर्श कसा करू देतील. त्यावर नेत्रा म्हणते, आबा मला माहिती आहे हे सगळं खूप कठीण आहे, पण आपल्याला कळसापर्यंत पोहोचायलाच हवं. मी आत्ताच वावशीला येते. पण आबा तिला अडवतात. ते म्हणतात की आत्ता नाही, मी एकदाच सगळ्या गोष्टींची नीट पाहणी करतो, तुम्ही उद्या वावशीला या. आणि त्यावर नेत्रा म्हणते ठीक आहे. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आबा देवी आईच्या मंदिरात दर्शनासाठी जातात. ते देवी आईला प्रार्थना करत असतात की शेवटी हा पंचपेटिकांचा प्रवास तुझ्याच देवळात येऊन थांबला. आता त्या 5व्या पेटीपर्यंत कसं पोहोचायचं याचा मार्ग तूच नेत्राला दाखव. तर दुसरीकडे नेत्रा, अद्वैत, इंद्राणी शेखरच्या रूममध्ये आलेले असतात. ते सगळे 5व्या पेटीपर्यंत कसं पोहोचायचं याचाच विचार करत असतात. तिघेही आत्तापर्यंतच्या सगळ्या पेट्यांमधील श्लोक पुन्हा पुन्हा म्हणत असतात. आणि त्यामधून त्यांना काही मार्ग सापडतोय का याचा विचार करत असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.